राहता शहरातील शिवाजी चौकात आज ठाकरे गटाच्या वतीने सरकार विरोधात जोरदार जन आक्रोश आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी सहभाग घेतला। सरकारमधील भ्रष्ट आणि कलंकित मंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। भ्रष्ट मंत्र्यांचा राजीनामा घ्या, सरकार हाय हाय अशा घोषणा यावेळी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी दिल्या। राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून सतत भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार होत आहे, तरीही कलंकित मंत्र्यांना वाचवले जात आहे। जनतेच्या पैशांचा गैरवापर होत असून शेतकरी, बेरोजगार आणि सामान्य नागरिकांच्या अडचणींकडे सरकारचे पूर्ण दुर्लक्ष होत असून जोपर्यंत भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे घेतले जात नाहीत तोपर्यंत अशा प्रकारची आंदोलने राज्यभर सुरू राहतील असा इशारा यावेळी देण्यात आला। त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हे जन आक्रोश आंदोलन आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे। याचं कारण असं होतं की सध्या मंत्रिमंडळात अनेक मंत्री भ्रष्टाचारी व कलंकित असे आहेत, यांची सरकारमधून हकलपट्टी होईल या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी त्यांच्या विरोधात निषेध घोषणा दिल्या। खरं तर एकनाथ शिंदेंनी त्या दिवशी कोकणात जाऊन सांगितलं की योगेश काटवांना की तू निश्चिंत राहा, मी तुझ्या पाठीशी आहे। पण एकनाथ शिंदेना सांगतो की योगेश काटवांचा हा डान्स बार आहे, हे सिद्ध झालं। खरं तर तुम्ही यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे, पण तुम्ही तसं न करता मी त्यांचा पाठबळ देत आहे। तुम्ही म्हणता तू हप्तो तुझ्या पाठीशी आम्ही आहे। धर्मवीर आनंद दिघे साहेबांची जर आठवण ठेवा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी एक डान्स बार फोडलेला होता आणि तुम्ही या डान्स बार चालवणाऱ्या मंत्र्याला पाठबळ देऊ कसे शकता? ही धर्मवीरांचे संस्कार आहे का? तुम्ही धर्मवीरांचे शिष्य म्हणण्याचे लायकीचे आहात का? थोडी नैतिकता ठेवावी। खरं तर या सरकारची परिस्थिती अशी झालेली आहे, हतबल मुख्यमंत्री आणि कलंकित मंत्री जर या लोकांना काढलं तर सरकार पडण्याची पण शक्यता आहे। त्यामुळे या सरकारनं हे नालायक लोकांची हकलपट्टी करण्याच्या ऐवजी त्यांना फक्त खाते बदलून दिले, खात्यात असे बदलून दिले। जो विधान भवनात पत्ते घ्यायला त्याला क्रीडा मंत्री केलं, याचा अर्थ समजायचं काय? महाराष्ट्राने यातून बोध घ्यायचं काय? महाराष्ट्राचं या प्रकरणांमुळे नाव खराब होत आहे, महाराष्ट्राला कलंक लागत आहे। या कलंकित व भ्रष्टाचारी मंत्र्यांची त्वरित हकलपट्टी व्हावी आमची मागणी आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे, ताकी सर्वसामान्य माणूस, शेतकरी, कष्टकरी या महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये या मंत्र्यांना पाठवतो आणि हे मंत्री या सभागृहामध्ये आपली रमी खेळण्यामध्ये दंग असतात। परंतु या महाराष्ट्राचा गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी बारबाला या मोठा बार चालवला आहे। खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी यांचा राजीनामा तात्काळ घेतला पाहिजे। दुसरा मंत्री जो संजय राठोड या विधान भवनामध्ये बॉक्सिंग खेळतो, सर्वसामान्य जनता जर आमदार आणि मंत्री जर सुरक्षित नसेल तर या महाराष्ट्रामधील सर्वसामान्य शेतकरी आणि महाराष्ट्र गोरगरीब कसं सुरक्षित राहील याची या मुख्यमंत्र्यांनी अन्यथा याचा महाराष्ट्रामध्ये उद्रेक होण्याशिवाय राहणार नाही। कोणत्याही प्रमाणे शेतकऱ्याच्या दुधाला भाव नाही, शेतकऱ्याच्या कोणत्या गोष्टीला भाव नाही। आज सोयाबीनचा जर भाव नसता, सोयाबीनला सुद्धा भाव नाही। आज शेतकरी अत्यंत वाटोळं झालेलं आहे शेतकऱ्याचं। हे मोदी सरकार सांगतं आजच्या दिनी कोणत्या प्रकारचे आजच्या दिन आलं नाही, काळं धन काही झालं नाही, कोणत्या प्रकारचं नुकसान हे शेतकऱ्याचं चालू आहे। या लाडक्या बहिणीला नादी लावायचं काम या सरकारने केलं। किती अपात्र लाडक्या बहिणींनी अपात्र केल्या। या लाडक्या बहिणी सुद्धा या पुढल्या 2027-28 ला या शेतकऱ्यांनी सुद्धा यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। आज उद्धव साहेबांनी महाराष्ट्रात हाक दिली आंदोलन करण्यासाठी। हे जे महाराष्ट्र शासनाचे जे भ्रष्ट मंत्री आहे, शिरसाट असू, तो कदम असू, कोकाटे असू किंवा शिंदे गटाचे डान्स बार चालवणारे हे जेवढे मंत्री यांची हकलपट्टी झाली पाहिजे। हे सरकारमध्ये सर्व भ्रष्ट मंत्री आहेत, देवेंद्र फडणवीसनी दखल घेऊन यांना ताबडतोब हकलपट्टी केली पाहिजे यांची। आणि शेतकऱ्याच्या दुधाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, ते विधान प्रश्न घेण्यासाठी ते प्रश्न यांनी घेतले नाही। यांनी तिथं त्या संसदेमध्ये मारामाऱ्या केल्या, शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे कोणी लक्ष दिलं नाही। या असे भ्रष्ट मंत्र्यांना ताबडतोब हकलपट्टी केली पाहिजे यांची।